नमस्कार श्रोतेहो, धन्यवाद. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत. अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत. ऐकत त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होत नांदत. निर्वाह करीत नोकरीने कोकणाम प्रति राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार. त्यात तोटा आला तयांशी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. याशी 7 दिवस झाले. काही अनुभवानं आले. तो नवलेख वर्तले. ऐका चित्त देऊनी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीती. त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती. बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे, नुकसान भरावयाशी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्यात होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही काही कर्ज झाले, निघेल माझे दिवाळे. यात संशय असे ना, तुम्ही व्हावया कर्जमुक्त. याशी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक, लिहून देतो पेढीवरी. उभयंतांनी ते मानले. तात्काळ तयापरी केले. तो नवलेख वर्तले. एका सादर होऊनी आफूचा भाव वाढला. व्यापारात नफा झाला. ते हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकूनी वर्तमान आनंद झाला तया लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रता काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांशी. जाऊ आता दर्शनाशी. वार्ता ऐकूनी उभयंतांशी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती न लवती तयांची. तेव्हा समर्थे तयांशी शिवराम मारुती ऐसे नामे दिदले त्रिवर्गाशी. अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एकरूपे. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांशी 3 श्लोक दिले. मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतिता तोया यथा गच्छती सागरमा. सर्वदेव नमस्कार. केशव प्रती गच्छती. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयांते. श्लोक. इदमेव शिवा इदमेव शिवमा इदमेव शिवहा इदमेव शिवहा. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकूनी समर्थ बोलले तया लागुनी. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तन्मन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या खरी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांशी आनंदे आले मुंबईशी. हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नशेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता. चैन नशे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवून अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी. माथा ठेविला चरणावरी. बहुत अंतरी सुखावले. पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या. पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा. दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ तयांप्रती घेऊन या मांडीवरती. वरद हस्ते सत्वर गती.
मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत, झालाशी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडूनी. मग छाटी कफनी झोळी समर्थ तयांसी दिदली. ती घेऊनी त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागरतीरी, किल्ला बांधूनी राहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज, जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर, लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र, चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकुनी ऐशी, आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी, साधू वेश घेऊनी. सद्गुरूंनी मस्तकी हात हस्त, ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सूत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता, तात्काळ गेली भवव्यथा. उपरती झाली चित्ता, षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती स्थव निश्चिती. ढोंग माजविती बहुत, त्यांचा उपदेश न फळे. आत्मरूपी मन न बळे, सत्य ज्ञान काही न कळे. मन न चळे प्रपंची, त्यांशी न म्हणावे गुरु. ते केवळ पोट भरू, बहुसागर पैलतिरू. उतरतील ते कैसे, तैसे नव्हेची समर्थ. जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरदहस्त. दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करूनी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता, घेत उर बडवणी. मने जोडून या कर, लुटविता तुम्ही संसार. हा नव्हे बरवा विचार, दुःखे लागेल भोगावे. आजवरी आब्रूने दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपण काय आठवले. हसतील सकल जन, धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण, खावया ते घालील. अल्पवयी आपणाशी, बुद्धी सुचली ती कैसी. त्यागुनी या संसार सुखाची, दुःख डोही का पडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मळवावी. उचित नसे आपणा, तुम्ही संसार सोडूनी. जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांग कोणी. मज लागी पोसावे, माझे करिता पाणी ग्रहण. अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आन. स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तुही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकेला लुटून. हे केले महत् पुण्य, असे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे. यासी काय पुण्य कार्य म्हणावे. पाप उलटे होतसे, विनविते जोडोनी कर. अद्यापि स्वस्त करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेची उत्तरे ऐकुनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे, करीतसे तियेचे. परी तारेच्या चित्तात, षडरिपू होते जागत. संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना, वासना या डाकिनी. त्यांनी तिजला झडपोनी, आपणा अधीन केलेसे. त्या योगे सदिच्चार तियेसी, न सुचे अनुमात्र. धरुनिया दुराग्रह, स्वामी सुता बोधितसे. षडविकार त्यागुनी, रतला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मनी, संसार त्याग करावा. स्त्रियांच्या अंगावरी अलंकार, तेही लुटविले समग्र. ते दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे, स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वस्ते, मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्या त्या समयी, मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी, मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामीसुत, गुरुआज्ञेने झाले विरक्त. परिजन त्यात निंदित, नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले, त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनटले, सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली. त्यांच्या करुणेची सावली, विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा भाविक परिसोत. षोडशाध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षडविकार जिंकिले, संसारात ते त्यागिले. रात्रंदिन रत झाले, स्वामी भजने सुखाने. स्वात्म सुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्कृती. क्रवणाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य, स्वामी सूत नेनती. संसारात ते सोडून बैसले गोसावी होऊन. हे पाहुणी कित्येक जण हसताती तया ते.
परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सूत न मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नशेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकुनी दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले मायावश जे झाले, त्याशी प्रपंच वेगळे गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करून पाही, शोक करीत काकूबाई, मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या गोसावी. निज सुता पाहुनी वक्षस्थळ घेती बडवून, अंग टाकियेले धरणी बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो, जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी मज लागी प्रसवोनी, मान्य झालीस त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसूत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्यांच्या या गोष्टी तियेशी गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती खचित असे झाली, याची पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती, त्यांची घेऊन भेटी, विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य, ऐसा विचार करुनी पोटी. दर्शन आल्या उठाउठी, सांगितल्या सुतांच्या गोष्टी, मुळापासून सर्वही होऊनी दीनवदन. करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय याशी सांगावा. ऐकुनिया देव मामलेदार हसूनी देती उत्तर, त्याशी पिशाच लागले थोर, माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकुनी दुःखित झाली अंतकरणी. मग ती स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे. म्हणे ज्याने वेड लाविले त्याचीच धरावी पावले, येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामीसूत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निस्सीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत, कुटील जन त्यांचे हसत. ढोंग अवघे म्हणती हे, परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्री चरणाविना आसक्ती अन्य विषयावरी नसे, जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती. परिशांत चित्ते त्यायां प्रती उपदेशिती स्वामीसूत. जे अहंकार बुडाले सत्य पाथाचरण चुकले, नित्य कार्याते विसरले मोहे पडले भवजाली. ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण, परी तेने अंतकरण दुःखित नोहे तयांचे. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता. परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयाशी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकिले वर्तमान, या नगरात सांप्रता स्वामीसूत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत. महाज्ञानी असती ते, एक वार पाहावे तयांशी इच्छा झाली नानांची. मग कोणे एके समयाशी मठामाजी पातले, पाहुनी स्वामी सुतांप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयांशी लावियले स्वामी भक्तीशी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून, वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तींचे. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करुनी ती अर्पया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थी तयांशी आज्ञा केली, नगारा वाजवावा म्हणून. नगारा वाजविता जोशी, हसू आले समर्थांशी. पाहुनिया स्वभक्तांशी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामीसूत श्री सानिध्य भजन करीत, कीर्तनी आनंदी नाचत. लोक लज्जा सोडूनी, लोक पावादाचे मानी भय. तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्ता नोहे. भजनी मन लागेना, त्रिविध जन नाना रीती. निंदा स्तुती करिताती, खेदानंद मानिती चित्ती. चित्तवृद्धी दिदा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसूत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. ऐसी स्वामीसुतांचे मत, परी दिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी. स्वामीसूत दिवसेंदिवस स्वामी भक्त करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुनी कामना, कोणी येताची दर्शना. त्याशी समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुतही तयांप्रती मनातली खून सांगती. एकोणी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामीसूत अक्कलकोटी दर्शना येती, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे.
राणेची आज्ञा वाचुनी दर्शन नोहे कोणा लागुनी ऐसे वर्तमान ऐकुनी खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले यातून राणीने हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छांतरी सेवकांसी म्हणे असत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे. ऐशी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थनीय स्वामी सुता मंदिरा माझी आणिले. पाहुनी या समर्थांशी उल्हास सुताचे मानसी धावनी अवेगेसी मिठी चरणी घातली सद्गतीत अंतकरणी चरण क्षाईले नयना अश्रूंनी देह भान गेला विसरुनी स्वामीपदीत सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निजे सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरुनी हस्त धरुनी उठविले. अक्कलकोटी तयावसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन ते सुतांचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीताती काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामीसुतांवरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून ऐसे वेळ साधुनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामीसुताची हे करणी योग्य नसे सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया परकी आणि निजसुत समानले किती जे सत्य जे सर्वांशी आलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते आता खडावा काढूनी मग नाचवे तो भजनी ऐशी आज्ञा सुता लागोनी केले समर्थ त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुतांचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहुनी ऐशी परी खिन्न झाला सूत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला. असो मग स्वामीसूत ते स्थळ सोडणी त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा अपमान दुःखे दुःखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुःखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नशे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुतांची जननी राहतसे त्या स्थानी तिने वर्तमान ऐकुनी विनवित समर्थांते म्हणे कृपा करुनी या सुता ते आणवया या ठाया कृपा दृष्टी पाहून या आरोग्य तया करावे. मग समर्थे ते अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे परीत सूत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे सेवेकरी परतोनी आले. समर्था ते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ तयाशी घालूनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामीसूत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता. परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केला आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती त्या सम मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्याशी झाले दुःख अमित शोक सागरी बुडाले अक्कलकोटी. त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुनी परिगंधन लाविती भोजनाती न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली त्या श्रुत झाला समाचार स्वामी सूत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगराशी चैन पडे काकूबाईशी पुसती समर्था क्षणोक्षणी मग काकूबाईंनी सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काही समर्थांते सूत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेशी उल्लंघिले माझ्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढूनी बळेची मग नेला पुत्र शोक करून दुःख करी रात्रंदिन समर्थ तियेचे समाधान परोपरी
करिताती नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उंच नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती जे श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी कुमरल उतरला बहुदैदी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती राहिली स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थांते ते कथा रसाळ अत्यंत जय वर्णिले पुढील अध्यायात श्रोते होनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी जय जय श्री भक्त पाला जय जयाजी परममंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त निरसोत सप्तदश अध्याय गोढा श्री भगवान चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु धन्यवाद।